शरीरावर पांढरे डाग पडायला आणि त्याच्याकरता त्याने भौतिक उपाय सुरू केले. भरपूर उपाय करून देखील ते जाईना. जेव्हा भौतिक उपायाने आपल्या जीवनातले हे आजार जात नाहीत त्यावेळेला माणसं दैवी उपायाकडे वळतात. प्रसंग आठवतात वैकुंठवासी परमपूज्य गुरु मामासाहेब यांचे पाश्चात्य विद्येचे गुरुदेव रानडे यांना आजार झाला आणि तपासल्यानंतर डॉक्टरने सांगितलं टीबीचा आजार आहे. तो 3ऱ्या पायरीवर गेला. आता मात्र याला औषधं नाही. औषधं म्हणजे अन्न घेतोयम वैद्यो नारायण हरी उपाय नाही. गुरुदेव रानडे ते इंचगिरी संप्रदायाचे. इंचगिरी संप्रदायामध्ये ध्यान आणि नाम याच्यावर जास्त जोर आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ध्यान आहे, नाम आहे, बरोबर कर्म आहे. आले भागाते करीतो ते करत असताना भगवंताचं नामचिंतन करणं वारकरी संप्रदायातले प्रमुख साधन आहे. तेव्हा याच्याकरता मी बोलत होतो की त्या कर्माच्या बाबतीमध्ये कर्माचं जे भाग्य आहे ते भाग्य पूर्व काळामध्ये आपण जे काही दान पुण्यादी कर्म केलेले आहे त्याचं भाग्य ते. कर्माच्या भाग्याच्या बाबतीत जर विचार केला तर कालांतराने ते नष्ट होते. कदाचित ते दुर्मिळ देखील आहे आणि एका वेगळ्या अशा प्रकारच्या पद्धतीने त्याला महत्त्व आहे. नाथपारांच्या काळामध्ये त्या माणसाला अंगावर गोड फुटलं होतं, पांढरे डाग पडले होते आणि मग तो दैवी अनुष्ठान करू लागला. त्याला दृष्टांत झाला, तो पैठणला झाला आणि नाथ महाराजांनी गाढवाला पाणी जे पाजले त्याचं पुण्य मागून घे, तुझं कोड संपेल. नाथ महाराजांच्याकडे आलं. महाराज मला दृष्टांत झालाय, तुम्ही गाढवाला जे पाणी पाजलंय ना ते पुण्य मला द्या, म्हणजे माझ्या अंगावरचं कोड जाईल. नाथ महाराजांनी थोडा विचार करून सांगितलं ते सोडून बाकीचं माग. का ते होणं अवघड आहे. कारण मी काशीला जाणं आणि तिथले भागीरथीची कावड रामेश्वराला घेऊन जाण्याची बुद्धी होणं. प्रत्यक्षात ते कावड घेऊन मी जात असताना रामेश्वराच्या जवळ एखादं गाढव पाण्यावर तडफडत असणार दिसणं अवघड आहे आणि त्या तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजण्याची बुद्धी होणं ही अवघड आहे. ते सगळं सोडून बाकीचं देत पण ते देणार नाही. कर्माचं भाग्य आहे, योगाचं भाग्य आहे. जेव्हा तुका म्हणजे त्यांचे कळल्या मावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे काही जगात आकर्षण आहे, प्रलोभन आहे, ते नाशवंत आहे, हे जेव्हा बुद्धीमध्ये पक्क होतं तेव्हा मात्र त्याच्या आत बाजूला जाण्याची अशा प्रकारची शक्ती निर्माण होते आणि मग इंद्रिय ताब्यात येतात. योगाचे ते भाग्य क्षमा, Hare
योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिये, इंद्रियांचं दमन करून इंद्रिय ताब्यामध्ये येणं आणि वृत्तीमध्ये क्षमा वृत्ती राहणं हे योगाचं भाग्य आहे. नंतर तिसरं भाग्य आपल्याला पाहायला मिळतं, ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये मोक्ष रेखे आला भागे मोक्ष रेखे आला भागे श्री गुरु आपैसा भेटेची गा. आपैसा शोधत जावं लागत नाही. तसं निळोपरांचा अभंग आहे, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले केला निळा केला निळा केला निळा. जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्याकडे गेले नाही, बाबाजी चैतन्य तुकोबारांच्याकडे आले. सपळविले वाटे जाता मस्तकी तुझा मस्तकी तुझा वाटचालीमध्ये आपल्याला 3 टप्पे पाडावे लागतील. एक दीक्षा गुरु, शिक्षा गुरु आणि अनुग्रह गुरु. परमार्थाचा अजिबात गंध नाही अशा माणसाला कोणाकडनं तरी काही विचार निर्माण झाला आणि मग त्याला असं वाटतं की आपण वारकरी व्हावं. वारकरी होण्याकरता पहिल्यांदा गळ्यात तुळशीची माळ घालायला लागते आणि एखाद्या वारकऱ्याकडून ती तुळशीची माळ गळ्यात घालणं हा प्रकार दीक्षा गुरु आहे. जशी एखादी सुवासिन महिला सुवासिनीला कुंकू लावते तसं एका माळकराने दुसऱ्याला माळ घालणं दीक्षा गुरु. नंतर शिक्षा गुरु. शिक्षा म्हणजे गुन्हा केल्यानंतर होते ती नव्हे, परमार्थाच्या वाटचालीमध्ये काय खास खळगे तो साधना कशी करावी लागते याचं मार्गदर्शन करणारे ते शिक्षक गुरु. आणि त्याच पद्धतीप्रमाणे वाटचाल करता करता जेव्हा वृत्तीची तयारी होते, तयारी झाल्यानंतर मग गुरु आपण होऊन येतात आणि त्याच्या हृदयामध्ये भगवत स्वरूपाचा आनंद सामावतात. सगळ्या उपाधी संपतात आणि तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निशबोध रूपा. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव
जिकडे तिकडे भगवान परमात्म्याचा अनुभव येतो आणि हा अनुभव येण्याच्या दाराशी सगळ्यांचा झाडा द्यावा लागतो. भाग्यस्थळी गेले झाडावेसी, हे सोडून बाकीच्या क्षेत्राचा जर विचार केला तो कसा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. गेली